नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे मानिनी खूपच जास्त चिडलेली असते. मानिनी म्हणत असते की काव्या, तुझ्यावरती हल्ला झाला होता आणि त्याबद्दल तू घरामध्ये आम्हाला कुणाला मोठ्यांना काहीही सांगितलं नाहीस. हे सगळं कधी घडलं? तू आता काही बोलणार आहेस का? हे सगळं कधी घडलं काव्या? अगं तू जरा वेडी आहेस का? तू आम्हाला का नाही सांगितलंस? तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई हे बघ, या सगळ्यामध्ये काव्याची काही चूक नाही आहे. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, मग कुणाची आहे? सांग ना, कुणाची चूक आहे? तुझी चूक आहे का? तुला या सगळ्या प्रकरणाबद्दल माहिती होतं ना, पण तू सुद्धा आम्हाला काही सांगितलं नाहीस. आमच्यापासून ही गोष्ट तू लपून ठेवलीस. आत्तापर्यंत तू एकही गोष्ट आमच्यापासून लपून ठेवलेली नाही आहेस, पण जेव्हापासून तुझं लग्न झालं आहे तेव्हापासून तू गोष्टी आमच्यापासून लपून ठेवायला लागलेस. तुझ्या बायकोला तू पाठीशी घालायला लागलेस. पार्थ, सांग मग, तू तरी सांग की हे सगळं कसं घडलं होतं आणि तेव्हा काय काय घडलं होतं ते सगळं आता मला व्यवस्थित सांगायचं. तेव्हा इथे आता पारची या सगळ्यामध्ये चुकी आहे असं मानिनीला वाटत असतं. तेव्हा काव्या म्हणते, नाही काकू प्लीज, या सगळ्यामध्ये ना पारची काही चूक नाही आहे. ते तुम्हाला सगळं सत्य सांगणारच होते. मीच त्यांना सांगितलं होतं काही सांगू नका म्हणून. मी तुम्हाला सांगते ना, जे जे काही घडलं होतं ते सगळं मी तुम्हाला सांगते. तेव्हा इथे काव्या झोपलेली असते. तेव्हा दीपक येतो आणि तिच्या तोंडावरती इथे उशी कोंबतो आणि तिला इथे उशी दाबून आता मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा पार्थ बाहेर येतो. बघतो तर काय, इथे दीपक काव्याला मारण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा इथे काव्य त्याला लाथ मारते. तेव्हा तो पळून जाणार असतो. तेवढ्यातच पार्थ त्याच्या मागे मागे धावत पळत येतो, त्याला पकडतो आणि त्याला मारणार. तेवढ्यातच तो पळून जातो. त्यानंतर इथे आता दीपक हा पळून गेल्यानंतर पार्थ म्हणत असतो की दीपक पुन्हासुद्धा अटॅक करू शकतो. तेव्हा मी काय म्हणतो, आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. तेव्हा काव्या म्हणते, नाही नको नको पार्थ, पोलीस कंप्लेंट नको. मग इथे पोलीस येणार, चौकशी होणार, मग घरातले लोक माझ्यावरती हल्ला झाला आहे म्हणून मला घरामध्ये 24 तास डांबून ठेवणार. मला कॉलेजला जाऊ देणार नाही, बाहेर कुठेही जाऊ देणार नाही आणि मला घरामध्ये असं अडकून पडायचं नाही आहे. तेव्हा तुम्ही प्लीज कुणाला याबद्दल काही सांगू नका प्लीज काव्या, असं आता पार्थला म्हणते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळं सत्य काव्याने मानिनीला सांगितलेलं असतं. तेव्हा मानिनी म्हणते, काव्या अगं मूर्ख आहेस का तू? अगं तू तर अल्लड आहेसच गं, तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवणार? पण पार्थ तुझं काय करू मी? अरे तू तर माझा हुशार मुलगा आहेस ना, मग तू असं कसं वागलास? तू तिच्या ह्या मूर्खपणामध्ये तिला साथ कशी काय दिलीस? तेव्हा इथे आता मानिनी खूप चिडलेली असते. तेव्हा इथे मकरंद काका म्हणत असतात, मानिनी वहिनी मी काय म्हणतो, हे बघा आता मुलं मोठी झालीत, लग्न झाले त्यांचं, त्यांना त्यांचे हे निर्णय घ्यायचे असतील तर घेऊ द्या. तेव्हा मानिनी म्हणते, नाही भाऊजी, बरोबर बोलताय तुम्ही. आता आपली मुलं मोठी झाली आहेत ना, आता आपल्यापासून ते गोष्टी लपून ठेवतात आणि आता तर काही लग्न झाली आहेत, मग तर आपल्या बायकोला जे काही वाटतं तेच तो करेल, हो ना पार्थ? तेव्हा इथे मानिनी म्हणते, पण हे बघ काव्या, तू जे काही वागली आहेस ना अत्यंत चुकीचं आहे. अगं त्यावेळेला कदाचित तू आम्हाला सांगितलं असतंस तर त्या दीपकच्या वागण्याला आळा बसला असता. आणि तुला काय वाटलं आम्ही तुला घरामध्ये डांबून ठेवू? मी तुला डांबून ठेवेन असं वाटलं होतं तुला? मी अशा विचारांची आहे का? अगं पण तुझ्यावरती हा जीव घेणा हल्ला केलेला दीपक आता मोकाट इकडे तिकडे फिरत नसता. आणि तुला एक गोष्ट कळते का? अगं तू काही नाही सांगितलंस. तू जर तेव्हा सांगितलं असतंस ना तर कदाचित नंदिनीवरती हा जो काही जीव घेणा हल्ला झाला तो झाला नसता. आपण ते सगळं टाळू शकलो असतो ना, पण नाही, तू सगळं लपून ठेवलंस. त्यामुळे त्या दीपकचा शोध घेता आला नाही आणि आज नंदिनीची जी काही अवस्था आहे ना त्या अवस्थेला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे आता सगळे नंदिनीचे फोटोज लावून ठेवलेले असतात दीपकने आणि तो म्हणत असतो, नंदिनी त्याच वेळेला मी तुला प्रपोज केलं होतं ना, त्याच वेळेला तू मला होकार दिला असतास तर आज कदाचित तुझा जीव वाचला असता. कळते का तुला? तेव्हा दीपक म्हणतो की नंदिनी, तुझ्या जीवाने त्याच्या हाताने तुझा जीव घेतला असेल, बरोबर ना? तुझ्या आत्म्याला शांती लाभो, रेस्ट अँड पीस नंदिनी, असं दीपक म्हणत असतो. तर इथे नंदिनी मेली आहे असा त्याचा गैरसमज झालेला असतो. इथे जीवा आणि त्याचबरोबर पार्थ तिथे योग्य वेळेवरती येऊन नंदिनीचा कशा पद्धतीने जीव वाचवला
हे दीपकला माहितीच नसतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता दीपक याला हेच वाटत असतं की नंदिनी आता जिवंत नाही आहे. तो म्हणत असतो, तू दीपकची नाही झालीस ना नंदिनी, मग तू कुणाचीच होऊ शकत नाही. त्यावेळेला माझं गुलाब स्वीकारलं असतंस तर आज कदाचित तुझ्यावरती फुलं पडली नसती. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पार्थ म्हणत असतो, आई मी काय म्हणतो, हे बघ तू शांत हो, तू नको बरं इतका रागराग करू आणि स्वतःला त्रास करून घेऊ, प्लीज तू शांत हो. हे बघ या सगळ्यामध्ये काव्याची खरंच इतकी चुकी नाही आहे. तिला असंच वाटलं होतं की सगळेजण तिला ओरडतील आणि घरामध्ये थांबायला सांगतील, पण नंदिनीची आज जी काही अवस्था आहे ती काव्यामुळे नाही. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ अरे तू मला काय समजवतोयस? काव्यावरती जेव्हा हल्ला झाला आणि ही गोष्ट आपल्याला कळली असती आणि आपण तोडगा काढला असता, पोलिसांनी जर त्या दीपकला शोधून काढलं असतं तर कदाचित त्याच्यावरती कार्यवाही झाली असती ना, त्याच्यावरती आत्तापर्यंत कार्यवाही झाली असती आणि नंदिनीचा जीव कदाचित वाचला असता. तिला आज एवढा मोठा हल्ला सहन करावा लागला नसता. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते, काय बोलू मी, माझं मलाच कळत नाही आहे. काय तुम्ही मुलं पण, काय गं काव्या, हे जर सगळं तुमच्या घरी घडलं असतं तर तू तुझ्या आईवडिलांपासूनसुद्धा ही गोष्ट लपून ठेवली असतीस का? सांग ना, आईवडिलांनासुद्धा सांगितलं नसतंस? तेव्हा वसू आत्या म्हणत असते, पार्थ अरे मला तरी सांगायचं ना, मी पण घरातच होते. अरे मी अनंतने आम्ही पोलिसांना फोन केला असता, त्यांना इथे बोलावून घेतलं असतं ना. तेव्हा इकडे आता काव्या म्हणत असते, मानिनी काकू तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा मी सॉरी म्हणते, मी पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणते. तेव्हा मानिनी म्हणते, तुझे बाबा आता कॉन्फरन्समध्ये आहेत, त्यांना जर ह्या सगळ्याबद्दल कळलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल कळतं आहे का? तेव्हा काव्या म्हणते, नाही नको नको, तुम्ही प्लीज तुम्ही काकांना काही सांगू नका, त्यांना उगाच टेन्शन येईल. त्यापेक्षा मी एक काम करते, जेव्हा काका घरी येतील ना तेव्हा मी स्वतः त्यांना सगळं काही सांगेन, मी माझ्या तोंडून त्यांना सगळं सत्य सांगेन. पण तुम्ही प्लीज त्यांना आता फोनवरून काही कळू देऊ नका, नाहीतर त्यांना खूप मोठा धक्का बसेल, प्लीज. तेव्हा इकडे आता काव्या मानिनीला मनापासून सॉरी म्हणत असते. तरी ते जीवा म्हणत असतो, त्या दीपकला मी सोडणार नाही आहे. त्या दीपकला आत्तापर्यंत धडा शिकवला नव्हता, पण त्याला आता उगाच मी मागे खेचणार नाही आहे, तर त्याला पूर्णपणे मी मातीत गाडणार आहे, पूर्णपणे मातीत गाडणार, असं इकडे जीवा म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता काव्या म्हणत असते, काकू तुम्ही शांत व्हा, माझं चुकलं मान्य आहे, पण प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी पुन्हा असं कधीच करणार नाही, तुमच्यापासून कुठलीही गोष्ट लपवणार नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की त्याने इथे नंदिनीबरोबर काव्यावरती सुद्धा हल्ला केला आहे, त्याच्यामुळे त्या आता दीपकला काय मी सोडणार नाही आहे, त्या दीपकला चांगलीच अद्दल घडवणार आहे. त्यांनी आपल्या घरातल्या दोन्ही सुनांवरती हल्ला केला आहे, त्याला काही शांतपणे जगू देणार नाही. तेव्हा इथे आता जीवासुद्धा तेच म्हणत असतो की त्याने आता नंदिनीवरती हल्ला केला आहे, सोडणार नाही आहे मी त्याला चांगला इथे आता मागे खेचणार. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, तू एकटा नाही, आपण दोघे मिळून त्या दीपकची वाट लावूया, त्याला चांगला धडा शिकवूया. जाऊन जाईल कुठे तो दीपक? त्याने इथे आधी काव्या नंदिनी दोघींवरतीही जीव घेणं हल्ला केला आहे, त्याला असं सहजासहजी आपण कुठेही जाऊ द्यायचं नाही आहे. त्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो, त्याला पण कळू दे की देशमुख जेव्हा वार करतात ना तेव्हा इकडे एकच वार करतात, पण कसा आरपार करतात ते त्यालासुद्धा आता कळलं पाहिजे. सोडायचं नाही त्या दीपकला, त्याला काय वाटलं, तो वाटेल तसा वागेल, आपल्या घरातल्या सुनांना त्रास देईल आणि आपण फक्त बघत बसू का? अजिबात नाही. तेव्हा इकडे जीवा आणि पार्थ दोघेजण आता एकमेकांबरोबर हात मिळवणी करतात आणि म्हणतात की उद्याच्या उद्या त्या दीपकला आता मातीमध्ये गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. आणि ते दोघेजण एकमेकांना आता हात मिळवतात. त्यानंतर प्रेक्षकांनो वसू आत्या आता घाबरलेली असते. वसू आत्याने जी काही कारस्थानं केलेली असतात ती कारस्थानं आता उघड पडतायत की काय, असं वसू आत्याला वाटत असतं. त्यामुळे वसू आत्या इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. ती म्हणत असते की मी आधी लग्नाच्या वेळेला त्या दीपकला सांगितलं होतं नंदिनीला किडनॅप करायला आणि तिच्याबरोबर लग्न करायला, पण आत्ताच्या ह्या प्लॅनमध्ये मी सामील नाही आहे. उलट त्यानंतर त्या दीपकची आणि माझी काही भेटसुद्धा नाही, बोलणंसुद्धा नाही. उगाचच हे प्रकरण माझ्यावरती शेकणार तर नाही ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे
रम्या येते आणि ती रम्या खांद्यावरती वसूच्या हात ठेवते. तेव्हा वसू आत्या खूपच जास्त डचकून आता उभी राहते. तेव्हा रम्या म्हणते, काय गं आई, काय झालं? तू एवढी का घाबरलीस? तेव्हा वसू आत्या म्हणते, अगं घाबरू नाही तर काय करू? तू अचानकपणे माझ्या खांद्यावरती हात ठेवलास ना. तेव्हा इकडे वसू आत्या म्हणत असते, अगं मला वेगळंच टेन्शन आलं आहे. तेव्हा रम्या म्हणते, अगं मी तेच तर विचारते ना, तुला कसलं टेन्शन आलं आहे? तेव्हा इकडे वसू आत्या म्हणते, अगं त्या दीपकने नंदिनीवरती जीवघेणा हल्ला केला. तेव्हा इकडे रम्या म्हणते, हां मग काय झालं, तू का घाबरतीयेस? तेव्हा वसू आत्या म्हणते, अगं हा तोच दीपक आहे ज्याने लग्नाच्या वेळी माझ्या सांगण्यावरून नंदिनीला किडनॅप केलं होतं. तेव्हा इथे आता रम्यालासुद्धा आठवतं की लग्नाच्या वेळेला वसू आत्या तिला म्हणालेली असते की मी दीपकला हाताशी धरून नंदिनीला किडनॅप करणार आहे. तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते, आई अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा इकडे आता दीपकला मारण्यासाठी तरी हे दोघेजण गेले नसतील ना, पार्थ आणि जीवा. तेव्हा रम्या हसायला लागते आणि म्हणते, अजिबात नाही. अगं पार्थ आणि जीवा नंदिनी आणि काव्यासाठी दोघेजण त्या दीपकला मारायला जातील. आई असं अजिबात होणार नाही आहे, प्लीज. ते दोघेजणं काही नंदिनी आणि काव्यासाठी त्या दीपकचा जीव घेणार नाही, मला माहिती आहे ना. तेव्हा इकडे रम्या आता एवढं कॉन्फिडेंटली बोलत असते जसं काय तिला माहितीच असतं की पार्थ आणि जीवा दोघेजणं जाणार नाही म्हणून. तेव्हा इथे वसू आत्या म्हणते, अगं पण काल मी त्या दोघांना स्वतः बोलताना ऐकलं आहे की त्या दीपकला सोडणार नाही म्हणून. तेव्हा रम्या म्हणते, नाही गं आई, त्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. ते दोघेजणं कुठेही जाणार नाही आहेत, त्यांच्या रूममध्ये शांतपणे झोपून राहिले असतील, मला माहिती आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे काव्याला जाग आलेली असते. काव्या हळूच डोळे उघडते आणि आता बघत असते. बघितल्यानंतर इथे बेडवरती कुणीही नसतं. पार्थ आता कुठेतरी गेलेला असतो, ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि काव्या म्हणत असते, पार्थ कुठे गेले? आणि म्हणूनच ते आता टेन्शनमध्ये आलेली असते. त्याचबरोबर इथे नंदिनीलासुद्धा जाग आलेली असते. नंदिनीसुद्धा आता उठून समोर बघते तर काय, जीवासुद्धा रूममध्ये नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा इथे नाही आहेत, म्हणजे जीवा गेले की काय? तेव्हा इकडे नंदिनी आणि काव्या दोघ्याही आता टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण पार्थ आणि जीवा दोघे घरामध्ये नसतात. ते दोघेजण आता गाडीमधून बाहेर निघालेले असतात दीपकला पकडण्यासाठी, त्याला इथे चांगला धडा शिकवण्यासाठी. तर इथे जीवा आणि पार्थ दोघेही गाडीमध्ये बसतात. जीवा म्हणत असतो, दादा काही झालं ना तरी त्या दीपकला सोडायचं नाही आहे, त्या दीपकला आता चांगला धडा शिकवायचा आहे. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, जीवा तू काळजीच करू नको, फक्त त्याचा पत्ता सापडू दे, तो कुठे आहे ते कळू दे, मग बघ आपण त्याची कशी वाट लावतो ते. त्यानंतर इथे वसू आत्या म्हणत असते, अगं रम्या पण तू असं कसं बोलू शकतेस गं, ते दोघेजणं जाणार नाही म्हणून. आणि ते दोघेजणं जर गेले आणि हे प्रकरण माझ्या अंगाशी आलं तर? मीच त्या दीपकला नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं, हे जर त्याने सांगितलं तर? तो एक नंबरचा सायको माणूस आहे गं, तो काहीही करू शकतो स्वतःला वाचवण्यासाठी, तो माझं नाव घेऊच शकतो, कळतंय का तुला? तेव्हा रम्या म्हणते, नाही गं आई, मी सांगते ना तुला, असं काहीही होणार नाही आहे. अगं ते दोघेजणं दीपकला मारायला जाणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे सरिता आलेली असते. तेव्हा सरिता आल्यानंतर इथे ती लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आलेली असते. तेव्हा वसू आत्या म्हणते, काय गं सरिता, कुठे गेली, कुठे होतीस तू, आता आली आहेस का? तेव्हा इकडे तुम्हाला काही धर्मशाला वाटते की काय? तेव्हा सरिताला आधी वाटत असतं की वसू आत्या इकडे मस्करी करते, पण वसू आत्या अचानकपणे तिच्यावरती भडकत्याने म्हणते, आमचं घर म्हणजे काय धर्मशाला वाटली तुला? कधी यायचं कधी जायचं, आणि हे काय आता लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आलीस का? तेव्हा इकडे आता खूपच जास्त रम्या तिला समजावते, म्हणते, अगं आई शांत हो तू जरा. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते, सरिता तू लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आलीस ना, ते बघ मी कपडे तिथे काढून ठेवलेत, प्लीज प्लीज ते कपडे घे ना तू. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता सरिता जाते लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, आई हे बघ ना, अगं पार्थचं शर्ट, हे शर्ट आहे ना ते पार्थचं आहे. मग आता काव्य तर काय इथे पार्थचे कपडे धुवायला देणार नाही, बरोबर की नाही? ती कशाला देते काव्या पार्थचे कपडे लॉन्ड्रीला? मग कोण देणार? तर पार्थच पार्थचे कपडे देणार ना. अगं म्हणजे तो रूममध्येच आहे, तो कुठेही गेलेला नाही आहे, तू रिलॅक्स राहा. थांब मी एक काम करते. ती आता तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन घेते आणि बाजूला फेकून देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतरला इथे आता पार्थ त्याच्या रूममध्येच आहे, काव्याने कपडे दिले नसतील असं म्हणाल्यानंतर सरिता म्हणत असते, नाही रम्या मॅडम,
इथे आता पारदादा त्यांच्या रूममध्ये नाही आहेत. मग कपडे कुणी दिले? तर काव्य मॅडमने कपडे दिले त्यांचे. तेव्हा इथे आता खूपच जास्त रम्या घाबरते, कारण आतापर्यंत ती म्हणत असते की नाही नाही, पार्थ कुठेही जाणार नाही आहे. पण पार्थ इथे सकाळ सकाळ जीवाबरोबर बाहेर गेलेला असतो त्या दीपकला धडा शिकवण्यासाठी. तेव्हा रम्या म्हणते, हा ठीक आहे ना, मग तो इथे रूममध्ये नाही आहे म्हणजे तो कुठेतरी बाहेर गेला असेल, त्याची एखादी महत्त्वाची मीटिंग वगैरे असेल, त्यासाठी तो गेला असेल. तेव्हा सरिता म्हणते, पण ताई, इथे पार्थदादांनी त्यांची नेहमीची ऑफिसची गाडी नेलेली नाही आहे, ते दुसऱ्याच गाडीतून गेलेत. तेव्हा रम्या म्हणते, हो का, कुठे गेला असेल पार्थ? तेव्हा इकडे वसूच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेले असतात. तेव्हा रम्या तिला आधीच म्हणालेली असते, तुझा चेहरा काय असा दिसतोय, तुझी झोप नीट झालेली नाही आहे का? आणि त्याच्यामुळे इथे खरोखरच आता टेन्शनने तिची झोप झालेली नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आनंद निवासमध्ये जी काही दीपकने तोडफोड केलेली असते ती उचलण्यासाठी आता माणसं कामाला लावलेली असतात. तेव्हा आता नंदिनीच्या इथे काम करणारी जी बाई आहे ती आता फोनवरती सगळ्यांना सांगत असते की इथे आनंद निवासमध्ये तोडफोड झाली आहे. नक्की काय घडलं आहे काही कळत नाही आहे. नंदिनी मॅडमचा फोन लागत नाही आहे, फोन स्विच ऑफ येतो आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघा, नंदिनीवरती काल त्या दीपकने हल्ला केला. तो दीपक इथे काम करत होता ना आनंद निवासमध्ये. तेव्हा इकडे त्या म्हणतात, हो, तो नालायक दीपक, त्याला तर आम्ही हकलून दिलं होतं ना आनंद निवासमधून, मग त्याची पुन्हा हिंमत कशी काय झाली? तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा, त्याने रात्री इथे आता नंदिनीवरती जीव घेणं हल्ला केला होता. त्याला शोधण्यासाठी आम्ही जातोय. त्याचा मोबाईल नंबर किंवा त्याचं राहत्या घराचा ॲड्रेस वगैरे असेल का तुमच्याकडे? आम्हाला तो हवा होता. तर इथे रजिस्टरमध्ये आता त्याचं नाव, त्याचबरोबर ॲड्रेस, सगळं काही लिहिलेलं असतं. ते पान डायरेक्ट इथे जीवा फाडूनच घेतो आपल्याजवळ. आणि त्यानंतरला जीवा आणि पार्थ दोघेही आनंद निवासमधून बाहेर पडलेले असतात त्या दीपकला शोधण्यासाठी. त्यानंतरला सरिताने लॉन्ड्रीचे कपडे घेतलेले असतात. तेव्हा ती म्हणते, वसू आत्या, असं म्हणाल्यानंतर वसू आत्या म्हणत असते, घेतलेस ना तू लॉन्ड्रीचे कपडे? जा आधी इथून बाहेर जा बरं. कारण का इथे सरिता त्या दोघींच्या तोंडाकडे बघत असते. त्या दोघींच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात. त्यांचा चेहरा पांढरा पडलेला असतो, डोळे आता फिरायची वेळ झालेली असते. आणि तेव्हा इथे वसू आत्या घाबरलेली असते. वसू आत्या म्हणते की जा, तुम्ही दोघेही आता इथून निघून जा. त्यानंतरला रम्या म्हणते, आई तू शांत हो ना गं. तेव्हा सरिताला ती डायरेक्ट इथे बाहेर काढते, तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करते आणि म्हणते की रम्या, अगं तूच म्हणत होतीस ना की ते दोघेजणं दुसरीकडे कुठेतरी गेले असतील म्हणून, पण आता दुसरी गाडी घेऊन मला तर वाटतंय की पार्थ आणि जीवा त्या दीपकला शोधायला गेले असतील. आणि जर तो दीपक त्यांच्या हाताला लागला ना तर मग माझं कारस्थानसुद्धा उघडं पडेल. लग्नाच्या वेळी मीच त्या नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं, हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा रम्या म्हणत असते, आई, आणि हे सत्य जर सगळ्यांना कळलं ना तर आपल्याला या घरामध्ये कुणीही राहू देणार नाही. आपल्याला या घरातून सगळेजण हकलून देतील. कळतंय ना तुला? तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, अगं हो, मला कळतंय, पण आता करायचं तरी काय? मी एक काम करते, त्या दीपकला फोन करून आहे ना त्याला जरा सावध करते. त्याला इथे लपून राहायला सांगते, कुठेतरी पळून जायला सांगते. त्यानंतर इथे जीवाने इन्स्पेक्टर जाधव यांना फोन केलेला असतो. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, अरे जीवा, तू माझा मित्र आहेस. अरे मी तुझा इकडे मित्र आहे. जरी आता मी पोलीस असेन तरीसुद्धा तुझ्यासाठी मी विकीच आहे रे, विक्रांत नाही. तेव्हा तू बोल फक्त, तुझं काय काम आहे? तेव्हा जीवा म्हणत असतो की हे बघ, तो दीपक नावाचा जो माणूस आहे ना त्याचा मोबाईल नंबर देतो आहे, तू जरा त्याचं लाईव्ह लोकेशन चेक कर, तो कुठे आहे ते आम्हाला सांग. तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते, आई काय करायचं मग आता? जर त्या दीपकने आपली नावं घेतली ना तर आपण जेलमध्ये जाऊ. या घरातले लोक आपल्याला माफ करणार नाही. आधीच सगळ्यांचा डोळा आपल्यावरतीच आहे. तेव्हा इकडे वसू आत्या म्हणत असते, अगं रम्या, असं काही बोलू नकोस गं, मला खूपच जास्त भीती वाटते, माझ्या पोटात गोळा येतोय. मी एक काम करते ना, त्या दीपकला फोन करते आणि त्याला सांगते कुठेतरी जाऊन लप बाबा, पण त्या दोघांच्या हाती काही लागू नकोस, नाहीतर स्वतःचा जीव वाचवता वाचवता मला या प्रकरणामध्ये अडकवेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे जीवा म्हणत असते की मला त्या दीपकचे लाईव्ह लोकेशन हवे, त्याने माझ्या बायकोवरती हल्ला केला होता, मला त्याला धडा शिकवायचा आहे. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणत असतात, हे बघ जीवा, तू कायदा हातात घेऊ नकोस, आपण सगळं काही मिळून करूया ना. तेव्हा दीपक इथे आता वसू आत्याचा फोन उचलतो आणि म्हणतो की वसू आत्या, बोला ना. तुम्ही दिलेलं काम आहे ना आता मी चोखरित्या केलं आहे. सॉरी तुमच्या घराला सुतक लागलं असेल ना. तुम्ही नंदिनीच्या फोटोसमोर बसून रडलात की नाही?
अहो रडू नाही आलं ना तर निदान नाटक तरी करा. तुम्हाला जे हवं होतं ते मी केलं आहे. त्या नंदिनीला कायमचं ढाकात पाठवलं आहे. तेव्हा इथे रम्या आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. वसू आत्या म्हणत असते, अरे बाबा गप्प बस तू, मूर्ख माणसा, कळते का तुला तू काय बोलतोयस ते? नंदिनीला काही झालेलं नाही आहे. उलट पार्थ आणि जीवा हे दोघेजणं तुला शोधत येत आहेत. तुला शोधून मारायचं आहे त्यांना. तेव्हा इथे इन्स्पेक्टर जाधव म्हणत असतात की हे बघ जीवा, तू एकटा काही करू नकोस, आम्ही आहोत ना, आम्ही तुमची मदत करतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मी काय म्हणतो, आपण ह्या ॲड्रेसवरती जाऊया का त्याला शोधायला? तेव्हा जीवा म्हणतो, नाही नको दादा, हा त्याचा जुना ॲड्रेस आहे. आता तो कुठेतरी दुसरीकडे राहत असेल आणि म्हणूनच एकदा का लाईव्ह लोकेशन कळलं की त्याला आपण रंगे हात पकडायला मोकळे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवाने तर आता सगळं प्लॅनिंग केलेलं असतं की कशा पद्धतीने दीपकला पकडायचं आहे आणि त्याला मारायचं आहे. तर पुढील भागामध्ये बघूया प्रेक्षकांनो. इकडे आता वसू आत्याने दीपकला मारण्यासाठी जीवा आणि पार जात आहेत ही गोष्ट सांगितल्यानंतर तो आता वेगळा गेटअप करतो आणि तो पडून जात असतो. तर इथे आता रम्या आणि त्याचबरोबर वसू आत्या विचारतात की जीवा आणि पार्थ कुठे आहेत? तेव्हा इकडे पार्थ त्या दीपकला मारायला गेला असेल ही गोष्टसुद्धा कळते. त्यानंतरला लाईव्ह लोकेशन पाठवल्यानंतर जीवा आणि पार्थ त्याच ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इथे दीपक पळून जात असतो. त्याने वेगळा गेटअप केलेला असतो. तेव्हा जीवा म्हणतो, एक मिनिट, कोण आहेस तू? तेव्हा दीपक खूपच जास्त घाबरतो. त्यानंतरला वसू आत्या म्हणत असते, मानिनी, अगं पार्थला फोन कर आणि बोलून घे गं. अगं तो दीपक आहे ना खूपच जास्त सायको आहे, खूपच जास्त डेंजरस आहे तो. तेव्हा इकडे आता वसू आत्या म्हणत असते, दीपक खूपच जास्त वाईट माणूस आहे, तो सायको आहे. तेव्हा काव्या ऐकते आणि काव्या म्हणते, तुम्हाला कसं माहिती? दीपक एवढा डेंजरस आहे, त्याचबरोबर तो खूपच जास्त वाईट आहे, हे तुम्हाला कसं काय माहिती? जेव्हा काव्या वसू आत्याला हा प्रश्न विचारते तेव्हा वसू आत्याची बोलती तिने आता बंदच केलेली आपल्याला पाहायला मिळते.